विशेष म्हणजे ना, स्मृती मंधाना आज काय करणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. खरं तर मागच्या मॅच मध्ये तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र या मॅच मध्ये सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे की स्मृती काय करतेय आणि याच संदर्भात अनेकांना काय वाटते, क्रिकेट प्रेमींचं काय म्हणणं आहे, ऐकूयात. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धाचा अंतिम सामना आज पार पडतोय आणि या स्पर्धेकडे संपूर्ण भारताचंच लक्ष नव्हे तर जगाचं लक्ष देखील लागून राहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भारतीय संघातील स्मृती मानधना जी सांगलीची आहे, उपकर्णधार आहे आणि तिची कामगिरी जी आहे ती चमकदार राहिलेली आहे. सांगलीमधून तिने क्रिकेटच्या धडे जे आहेत ते गिरवले आणि तिची क्रिकेटची सुरुवात ही सांगलीतून झाली. आजच्या या सामन्याकडे स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे सांगलीकर कसे बघतात ते जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत सांगलीतले क्रिकेट कोच विष्णू सर. कसं बघता आजच्या या सामन्याकडे, स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे? स्मृती मानधनाची जर ह्या विश्वचषकामधली जर कामगिरी पाहिली तर तिनं 350+ रन्स ऑलरेडी केलेले आहेत. ती तशी रन्सच्या बाबतीत टॉपलाच आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या 24 रन्स सोडल्या तर बाकीचे त्याच्या ह्याच्या मागच्या इनिंगमधलं शतक आणि तिच्या ज्या इनिंग्ज आहेत या आपल्या भारतीय संघासाठी आशादायक आहेत. आणि फायनलला कायम ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड असायचं, थोडं दक्षिण आफ्रिका असल्यामुळं आपले जिंकण्याची टक्केवारी जी आहे ही 100% जास्त आहे असं मला वाटतं. आपल्यासोबत स्मृती मानधनाबरोबर ज्याने क्रिकेट खेळ विज्ञान मानित तो देखील आहे. कसं बघतोस या आजच्या सामन्याकडे? आणि खरं तर स्मृतीचं एक होम ग्राउंड, स्मृतीचं होम ग्राउंड आहे आणि असं कुठलं ग्राउंड नाही जिथं स्मृती लहानपणापासून सराव केलेला आहे सांगलीमध्ये. एक सांगलीकर म्हणून प्रथम मी खूप प्राऊड फील होतंय की ज्या मुलीने 2017 पासून आयसीसी प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड मिळवलेला आहे, आज तिचं संघ ऍज अ व्हाईस कॅप्टन आहे. ती सांगलीच्या देशाची व्हाईस कॅप्टन आहे. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त रन्स आज वर्ल्ड कप मध्ये तिचेच आहेत आणि फायनलला मला वाटतंय की 100 नाही 200 रन्स करेल ती आज, कारण की ज्या कॉन्फिडन्स मध्ये ती आज आहे की वर्ल्ड कप आहे आणि फायनल आहे, त्यामुळे सांगलीकरांना खूप मोठा होप आहे. स्मृती मानधना ही आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाला विश्वचषकचा सामना जिंकून देईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली.